नमस्कार, माझ्या चॅनलवर आपलं स्वागत आहे। आज आपण एकदम सॉफ्ट आणि मऊसूत आणि जाळीदार असा डोसा बनवणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चला आपण रेसिपीला सुरुवात करूया, पण त्याआधी तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर पटकन सबस्क्राइब करा। 2 वाट्या जुने तांदूळ घेतलेले आहेत आणि एक सपाट वाटी अशी मी उडदाची डाळ घेतलेली आहे। थोडी मेथी टाकली, 1 चमचा। हे मिक्स करूया सगळं आणि आता त्याच्यामध्ये आपण पाणी ओतूया। पाण्याने स्वच्छ 2 वेळा धुवून घ्या। धुवून झाल्यानंतर आपण ते 5 तासासाठी आपण भिजत ठेवूया। आपली आता भिजत घातलेली तांदूळ आणि डाळ भिजलेली आहे, तर ते आपण आता धुवून घेऊया आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये मिक्सरला लावूया। आपण थोडंच टाका, जास्त टाकू नका आणि पाणीही थोडेच टाका, जास्त टाकल्यावर पातळ होतं। आपण आता हे रवाळ वाटून घेतलेलं आहे, काढून घेऊया। आपण हे वाटून झालेलं पीठ रात्रभर झाकून ठेवणार आहे। हे बघा, पीठ बाहेर फुगून आपलं ह्या ताटलीला पण लागलेलं आहे। हे अशा प्रकारे हे आपण डोश्यासाठी पीठ बनवलेलं आहे। पिठामध्ये चवीनुसार मीठ टाका। तव्याला थोडंसं आपण तेल लावून घेऊया आणि हे मी पीठ फुलपात्रामध्ये घेतलंय टाकण्यासाठी, म्हणजे टाकायला सोपं होईल। आणि आपण असा हा डोसा बनवून घेऊया, जाडसर असा। मध्यम गॅसवरच हे ठेवलेलं आहे, तर अशा आता जाळ्या पडायला आपल्या डोश्याला लागलेले आहेत। तर हे चांगलं सुकल्यावरची साईड सुकल्यानंतरच असा पलटी करून घ्यायचा। 1 ते 2 मिनिटांमध्ये डोसा चांगला व्यवस्थित भाजून होतो। पलटी करूया। पूर्ण असा डोसा एकदम स्पंजी झालेला आहे। दुसराही डोसा चांगला जाळीदार आलेला आहे, तुम्ही बघू शकता। एकदम मऊसूत आणि जाळीदार आपले डोसे तयार झाले आहेत। तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा। भेटूया पुढील भागात। धन्यवाद।